औक्षण करून येथे स्वागत होत आहे। दिंडी प्रवेशद्वारामध्ये आलेली आहे। विद्यार्थिनींच्या हस्ते स्पर्श करून होत आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक। दिंडी आलेली आहे। पुन्हा एकदा डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीनं सर्व वारकऱ्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण येथे स्वागत करूया। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीनं सर्व भाविकांचं वारकऱ्यांचं सहृदय स्वागत करीत आहोत। आमच्या विद्यार्थिनीकडून गुरुवर्य महाराजांचं औक्षण करून येथे सहर्ष स्वागत केलं जात आहे। प्रवेशद्वारावरती या सर्व विद्यार्थ्यांसाठी फक्त तांत्रिक शिक्षणच नाही तर आध्यात्मिक वारसा देखील आजच्या ह्या दिंडी सोहळ्यातून येतो। सालाबादाप्रमाणे 4 पिढ्यापासून विखे पाटलाच्या अखंडितपणे ही आध्यात्मिक पर्वणी जी सुरू आहे, संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉक्टर राधाकृष्णाजी विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संस्थेचे संचालक इतर कर्मचाऱ्यांना विनंती करताना टाळ्यांच्या गजरामध्ये या वारकरी संप्रदायाचं इथे आपण हार्दिक स्वागत करत आहोत। साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या उक्तीला सार्थ होत आपल्याकडे सालाबादाप्रमाणे आजची ही दिंडी म्हणजे आपल्यासाठी सर्वांसाठी दसरा आणि दिवाळीच आहे। फाउंडेशनसाठी महाराजांचे चरणस्पर्शी या भूमीला लागणे म्हणजे आपल्यासाठी एक आध्यात्मिक खजाना ठेवा तयार होतो आणि आम्ही डॉक्टर मंडळी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं तर्फे इथे सेवेचं एक सुंदर नियोजन केलेलं आहे। त्यांच्यासाठी एक सेवाभावातून जसे रुग्णाची सेवा होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त सेवाभावाने आज सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी येथे जमा झालेले आहेत। या सर्वांसाठी एक आनंदाचा सोहळा। चक्षुर्मयतेन तस्मै श्री गुरुवे नमः। गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं शराले सितंतं समाधिस्तमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः सवदक्षः सवृतात्मजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं निरन्तरैः समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्री पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे फाउंडेशन सचिव डॉक्टर PM गायकवाड सर, डॉक्टर देवटे सर संचालक, श्री सुनील कलापुरे सर, डॉक्टर सुनील मस्के सर व सर्व शिक्षक वृंद, भराडे सर आणि उपस्थित सर्व कर्मचारी बांधव आणि वारकरी बांधव, यगरा सद्गुरु गंगागिरी महाराजांचा हा पायी दिंडी सोहळा, आपल्या या दिंडी सोहळ्याचं आगमन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन या कॉलेजच्या या प्रांगणामध्ये झालेला आहे। प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी येतो। पंढरीला आपण प्रत्येक वर्षी जाताना या विखे फाउंडेशनच्या वतीने आपल्या दिंडीची जी व्यवस्था केली जाते, माननीय राधाकृष्ण विखे साहेब मंत्री महोदय, माननीय सुजयदादा विखे, समस्त विखे परिवार आणि या विखे फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांची खूप सुंदर सेवा व्यवस्था केली जाते। आपण पंढरीला निघलोय पांडुरंगाच्या दर्शनाकरता, भगवत दर्शनाकरता। दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषः, पुण्यपुरुषाच्या दर्शनामध्ये समाधान असतं।
दर्शनात समाधान वाटलं. हे तर भगवंताचं दर्शन आहे. राजर्ष सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिये, चंद्र सूर्याचं तेज फिकं पडावं असं तेज त्या परमात्म्याचं आहे. डोळ्यांनी पाहावं तर काय पाहावं, त्या परमात्म्याचं रूप पाहावं. मौली जे सांगताय, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. लोचनी म्हणजे डोळे. या डोळ्याने त्या परमात्म्याला पाहिलं. कसं पाहिलं? डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, हेच मला सुख दे. डोळे भरून पाहिलं. परमात्म्याच्या दर्शनात डोळ्याची तृप्तता आहे. परमात्म्याच्या भजन कीर्तनात कानाची तृप्ती आहे. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ही मला विश्रांती दे देवा. कान भरून त्या परमात्म्याला ऐकावं, डोळे भरून त्याला पाहावं. डोळे भरून पाहणं याचा अर्थ एकदा त्याला पाहिल्यानंतर दुसरं काहीही पाहण्याची इच्छा शिल्लक न राहणे, त्याला डोळे भरून पाहणं. कान भरून ऐकणं म्हणजे त्या भगवंताला ऐकल्यानंतर आता काहीही ऐकण्याची इच्छा न राहणे, म्हणजे कान भरून ऐकणं आहेत महाराज. परमार्थ हा शुद्ध अंतःकरणाने झोकून देऊन करायचा असतो. परमार्थच नव्हे, कुठलंही कार्य झोकून देऊन केल्यानंतर त्यामध्ये सफलता प्राप्त होत असते. तुकोबाराय वर्णन करतात, ओलेमुळे भेदी खडकाचे ते अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. एका खडकामध्ये एक झाड उगवतं. त्या झाडाच्या मुळ्या त्या खडकाच्या सांधीमध्ये शिरतात. हळूहळू मूळ मोठं व्हायला लागतं आणि तो खडक दुभंगतो. एवढा मोठा खडक फोडण्याचं सामर्थ्य त्या मुळामध्ये कुठून आलं? तुकोबाराय सतत प्रयत्न आहे. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यासाने प्रयत्नाने, अभ्यास म्हणजे सातत्य, त्याच विषयाचं सतत चिंतन करणं म्हणजे अभ्यास. एकाग्रतापूर्वक चिंतन करणं म्हणजे अभ्यास. एकाग्रतापूर्वक सतत चिंतनाने सफलता असते. एकाच जागेवर जर सतत आपण घर्षण केलं तर त्या जागेला जसं घर्षण केलं जाईल तस तशी चकाकी यायला लागते. तसं जसं आपण चिंतन वाढवतो तस तसं आपल्या बुद्धीची सुद्धा सूक्ष्मता आणि तीव्रता वाढत जाते. भगवत भजना करता, भगवत चिंतना करता, भगवत आराधने करता, भगवत प्राप्ती करता एकाग्रता आणि बुद्धीची सूक्ष्मता ही महत्वाची असते. रेशमी धागा शिवण्याकरता सूक्ष्म बारीक सुई लागेल. रेशमी कपडा शिवायला धागाही तसा लागेल, सुई बारीक लागेल. पार आणली तर पारीन चालत नाही. पारीन पोतं सुद्धा शिवता येणार नाही. पोतं शिवायला तरी दामन लागतो. कारण त्या रेशमी कापडाची नाजूकता आहे, त्याकरता तेवढी सूक्ष्मता असेल. परमात्म्याची भक्तीची दृढता निर्माण होण्याकरता बुद्धीची सूक्ष्मता असावी लागते. जोपर्यंत बुद्धी स्थूल आहेत, कारण ते तत्व कसं आहे, तत्वरूपाने जर त्याच्याकडे पाहिलं तर मौलिक ज्ञानोबाराय सांगतात, पुसू नका बाई वेदासे काही कळलेचे नाही, शेष क्षणला झाल्या द्विसहस्र जीवा. जो वेदाला कळाला नाही महाराज, जो मन बुद्धीच्या पलीकडे आहे, मनाच्या आणि वाचेच्या पलीकडे आहे. तुकोबाराय सांगतात, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप. म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीची आमापे मोजितो अनंता, भक्तीची आमापे मोजितो अनंता. मनवाच्या अतीत तुझे हे स्वरूप. मनाच्या बुद्धीच्या पलीकडे ते. इंद्रियांची क्षमता फार थोडी आहे. एखाद्या ठिकाणी फॅन चालू असेल, आपण जर त्याचे पाते किती आहेत मोजता येणार नाही. बंद असताना पाहिलं असेल तर तो सांगेल 3 पाते किंवा 4 पाते, अंदाजाने सांगेल तो बंद असताना पाहिलेले होते म्हणून. व प्रत्यक्ष फॅन चालू असताना आपण पाते मोजू शकत नाही, कारण त्याचा वेग आपल्या डोळ्यांच्या आकलन शक्तीपेक्षा जास्त आहे. कारण इंद्रियांची शक्ती खूप कमी आहे.
भक्ती हा विषय इंद्रियांच्या पलीकडे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मौलीने अतींद्रिय शक्ती शब्द वापरलेले जगात. इंद्रियातीत, मनातीत, बुद्धीच्या, मनाच्या आणि वाचेच्या पलीकडे एक तत्व आहे. अशी एक शक्ती आहे की जी आपण डोळ्याने पाहू शकत नाही. कारण डोळ्यांची क्षमता खूप कमी आहे, इंद्रियांची क्षमता खूप कमी आहे. मग जसं पाणी द्रव पदार्थ मोजण्याचं माप आहे लिटर, लांबी मोजण्याचं माप मीटर, वजन मोजण्याचं आहे ग्रॅम किलोग्रॅम, तसा भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. त्या परम तत्वाला मोजण्याचं नाव आहे भक्ती. इतराने तत्वता न मोजावे म्हणून भक्तीद्वारे तो व्यक्त होतो. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. अशा प्रकारे तो पांडुरंग परमात्मा आहे. मनाच्या, वाचेच्या, बुद्धीच्या, विचाराच्या, ज्ञानाच्याही पलीकडे आहेत. आणि म्हणून त्या परमात्म्याची भक्तीद्वारे ज्यावेळेला आपण एकाग्रता साधतो आणि एकरूप होऊन परमात्म्याच्या भक्तीतून, भजनातून जो आनंद प्राप्त होतो तो ब्रह्मानंद आहे. लावणी मृदंग सती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस, रस म्हणजे आनंद. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांच्या संगती सर्व काळ. ही पंगती आणि हे भोजन आहे ब्रह्मरसाचं भोजन. ब्रह्मरस घेऊ काढा तेने पिढा वारेल. या संसार दुःखाची पीडा निवारण करण्याकरता ब्रह्मरसाचा काढा घ्यावा लागतो. आणि आपण भजन करीत पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, त्यातून मिळणारी ऊर्जा वर्षभर आपल्याला टिकणारी ऊर्जा असते. आणि म्हणून आजचा जो काळ आहे, आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक मनुष्य कुठं नि कुठं डिप्रेशन मध्ये पाहायला मिळतो. या विज्ञान युगामध्ये, आधुनिक काळामध्ये. आणि ही परिस्थिती फार गंभीर होत चालली. मागे एक वर्तमानपत्रामध्ये बातमी होती, मुंबईची बातमी होती. मुंबईमध्ये 38,000 मनोरुग्णांच्या बाबतीमध्ये आणि काही तज्ज्ञांनी मत मांडलेलं होतं की 38,000 तरुण मनोरुग्ण निघले. हे अधिकृत आकडा आहेत सरकारी. त्याच्या व्यतिरिक्त किती असतील ज्याची नोंद नाही ते माहीत नाही. आणि एवढा मोठा आकडा जो सांगितला, त्यातून तज्ज्ञांनी एक मत मांडलं की या सगळ्यांच्या पाठीमागं कारण म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया. या सोशल मीडियाच्या, मोबाईलमुळं आणि मुलं जे आहेत किंवा गेमच्या नादी लागतात, त्याचा परिणाम या कोरोना काळापासून हे परिणाम जास्त वाढला. कारण त्या काळामध्ये ऑनलाईन काही शिक्षण घेतलं, पण ऑनलाईन शिक्षण चांगली गोष्ट आहे, त्याचा सदुपयोग केला चांगली गोष्ट आहे, परंतु मन हे अधोगामी असतं. बघा, मनाचा स्वभाव आहे. पाण्याला वरून खाली आणण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही, खालून वर न्यायला प्रयत्न करावा लागतो. तसं मनाला अधोमार्गाला जाण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही, अधोगतीला जाण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही, ऊर्ध्वगतीला प्राप्त करण्याकरता प्रयत्न करावे लागतात. आणि अशा प्रकारे मन हे अधोगामी असल्यामुळं वाम मार्गाला ते लवकर जातं आणि त्यामुळे नको त्या गोष्टीमध्ये ते शिरतं आणि मोबाईलमध्ये पाहिजे ती पाहायला मिळतं. आणि त्यामुळं मुलं कालांतराने डिप्रेशनमध्ये जातात आणि मनोरुग्णाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आधुनिक काळामध्ये लाभ जरी असले तरी तोटे सुद्धा फार असतात. मग अशा या कालावधीमध्ये जर माणसाला वृत्ती स्थिर आणि शुद्ध करायची असेल, शांती प्राप्त करायची असेल, तर त्याकरता परमार्थ हा एक पर्याय आहे. आणि म्हणून आज दिवसेंदिवस परमार्थात सुद्धा लोकांची ओढ वाढत चाललेली आहे. याचं कारण आहे की परमार्थातून समाधान मिळत असतं. आणि आपणही या समाधानाकरिताच पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनात चाललेलो आहोत. आज या ठिकाणी माननीय श्री पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे फाउंडेशन या वतीने जे काही आपल्याला या दिंडी सोहळ्याला नाश्ता चहाची व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल मी आपल्या फाउंडेशनला म्हणजेच त्यांना धन्यवाद. ठिकाणी वाणीला विश्राम देईल, कारण पुढे आपल्याला प्रवास आहे. गिरी महाराजांचं हार्दिक धन्यवाद. महाराजांनी सर्व भाविकांना यशस्वी
शांत जीवन जगण्यासाठी इतकं सुंदर अमृतवाणीतून उद्बोधन केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील सोशल मीडिया, मोबाईल याच्यावर नियंत्रण कसं ठेवावं हे केलेल्या दरवर्षीप्रमाणे आमच्यासाठी एक संदेश आम्हाला महाराज देऊन जातात आणि आम्ही आतुरतेने परत पुढच्या वर्षाची आम्ही वाट पाहतो. आता सर्व भाविक असतील, खासदार साहेब असतील, कलापुरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होता. मी महाराजांना विनंती करतो कलापुरे साहेबांचाही सत्कार स्वागत करणार.